प्रदोष व्रताच्या कथा सिरीजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवरील या विशेष धार्मिक मालिकेतील आजचा हा 7वा भाग आहे. मागील भागामध्ये आपण एकापेक्षा एक अद्भुत भक्तीने ओथंबलेल्या व्रतकथा ऐकल्या आहेत आणि आज आपण अनुभवणार आहोत बुध प्रदोष व्रताची चमत्कारिक कथा, जिथे भक्ती, परीक्षा आणि प्रत्यक्ष देवदर्शनाची अनुभूती एकत्र येते. परंतु कोणत्याही कथेच्या आधी गणपतीची कहाणी ऐकणे गरजेचे असते. त्यामुळे गणपतीच्या कथेतून आपण बुध प्रदोष व्रत कथा सुरू करूया. ऐका परमेश्वरा, तुमची कहाणी निर्मळमळे, उत्काचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे, ग्रावळे, मनाचा गणेश मनी बसावा, हवासा कधी घ्यावा, श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पशा पहिलीचं पीठ कांडावा, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य असा गणराजमणी द्यायचे, पाविजे, चिंतिले, लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीचे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण पाहूया. बुध प्रदोष व्रत कथा. सुतजी म्हणाले, ऋषीजन हो, आता मी तुम्हाला बुध प्रदोष व्रताची कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. बुध प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असे व्रत आहे. या व्रताचरणाने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात. हे व्रत करणाऱ्याने दिवसातून एकदाच रात्री भोजन करावे. शक्यतो हिरव्या वस्तूंचाच वापर करावा. धूप व बिल्वपत्रिकांनी शंकराची पूजा आराधना करावी. या व्रताची कथा अशी आहे. प्राचीन काळी एका पुरुषाने विवाह केला. पुढे काही दिवसांनी सासरचे आमंत्रण आले म्हणून तो पत्नीसह तेथे गेला. सासरच्या मंडळींनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याला आग्रहाने ठेवून घेतले. काही दिवसांनी तो स्वगृही जाण्यास निघाला. तो बुधवार होता. त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते म्हणून त्याच्या सासू सासऱ्यांनी व अन्य मंडळींनी त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली, पण त्याने कोणाचे ऐकले नाही. महत्त्वाचे काम आहे, मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या गावी गेलेच पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले. त्यामुळे त्याला सासरच्या मंडळीचा नाईलाज झाला. त्यांनी त्या दंपतीस नाखुशीनेच निरोप दिला. तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगराकडे निघाला. मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली. तिच्या घशाला कोरड पडली. तेव्हा तो तांब्या घेऊन पाणी आणण्यासाठी गेला. काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि रागही आला, कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारित होती. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पत्नीला जाब विचारण्यासाठी तो ताड पावले टाकीत बैलगाडीपाशी गेला. तेव्हा आपली पत्नी हुबेहूब आपल्यासारख्याच दिसणाऱ्या अन्य पुरुषाशी बोलत आहे हे पाहून त्याचं बुद्धीच कुंठित झाली. तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला. त्याची पत्नीही संभ्रमात पडली. त्या दोघांपैकी आपला खरा पती कोण हेही तिला कळेना. ती रडू लागली. त्यामुळे मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली. तेवढ्यात राजाचे शिपाई धावत आले. त्यांनी त्या स्त्रीला विचारले, हा काय प्रकार आहे? या दोघांपैकी तुझा खरा पती कोण? ती बिचारी काय बोलणार? तेव्हा भर रस्त्यात ओढवलेला तो प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले. सासरची माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नका असे परोपरीने सांगत होती, पण आपण दुराग्रहाने त्यांचे ऐकले नाही. त्याचेच हे फळ आहे. या विचाराने तो पश्चाताप करू लागला. त्याने भगवान शंकरांना हात जोडले व म्हणाला, प्रभो, माझ्याकडून अक्षम्य अपराध घडला आहे. मला क्षमा करा. भविष्यात मी असा आतताईपणा कधीही करणार नाही. तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करा. त्या गृहस्थाने कळकळून अशी प्रार्थना केली. तेव्हा तो दुसरा पुरुष अंतर्धान पावला. मग तो गृहस्थ पत्नीसह सुखरूप आपल्या घरी आला. त्यानंतर ते दोघे पती पत्नी नियमपूर्वक बुध प्रदोष व्रत करू लागले. मित्रांनो, शिवशंकराच्या भक्तीने घडलेली ही मंगलमय बुध प्रदोष व्रत कथा तुम्हाला कशी वाटली? अशा कथा फक्त वाचायच्या नसतात, त्या अंतःकरणात साठवून ठेवायच्या असतात, कारण त्यामागे असते श्रद्धेचं अढळ बळ. आपल्याला ही कथा आवडली असेल तर जय शंभो असे अवश्य लिहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या कुटुंबियापर्यंत ही दिव्य अनुभूती नक्कीच पोचवा. अजून अशा अद्भुत व्रतकथा ऐकण्यासाठी व विविध धार्मिक उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या भागात आपण आणखीन अशीच एक अप्रतिम व्रतकथा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत भक्तीमध्ये राहा, श्रद्धेवर ठाम राहा
आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घ्या. शुभम भवतु. धन्यवाद.